बरं मी तुला विचारतो, तू मराठी सिनेमा बघतो की नाही? बघतो ना. कुठला बघितला शेवटचा मराठी सिनेमा? शेवटचा ना मी वाळवी. वाळवी बघितला. वाळवी सॉरी. कसा वाटला सिनेमा? वाळवी क्लास होता काहीतरी, हम्म, पण तो का चालला नाही मला याचं उत्तर नाही भेटलं. हम्म. पण असं कुठला सिनेमा का नाही चालला हे सांगणं अवघडच आहे ना. म्हणजे पण तो कसला क्लास होता दादा, ते असं सिनेमाचं काहीतरी. पण आपलं आपलं नशीब असतं असं मला वाटतं. हा, लक वरतीच येते. म्हणजे एखादा व्हिडिओ असा वाटतो की हा व्हिडिओ लय चालन, पण तो चालत नाही. तसं पिक्चर. एक्झॅक्टली. तुला वाईट नाही वाटत दादा तुझ्या एखादा पिक्चर नाही चालला किंवा ऑफकोर्स वाटतं. पण असं कसं, आपलं काम आहे ते, भरपूर कसं हे वाईट करतो वाटतं. की आता त्याचं प्रेशर येत नसेल की अरे हे नाही चाललं तर आता पुढची कामं कशी भेटणार किंवा नाही असं तसं नाही काय. वाटत. म्हणजे हे नाही चाललं तर पुढचं काम मिळेल का नाही ही भीती नाही वाटत. काम न मिळण्याची भीती नाही वाटत. कारण काम म्हणजे तुम्ही तेवढं स्वतःवर तयारी केली पाहिजे की मला असं वाटतं की म्हणजे कशा अर्थाने म्हणतो मानसिक तयारी, की काम नाही मिळणार ह्याची भीती बाळगून नाही चालणार. आपण इथे कामच करायला आलो आणि काही नसेल तर आपण स्वतःसाठी काम जनरेट करू, ही तुम्हाला गॅरंटी पाहिजे. असं तू केलं स्वतःसाठी जनरेट, बरोबर. बरोबर ना? मग तू कसं करू शकतो पण स्वतःसाठी जनरेट करायचं म्हणजे तुला परत डिपेंडन्सी आली ना की तुला डिरेक्टर शोधायचा आहे, प्रोड्युसर शोधायचा की मला नाही नाही, कोणतरी पण काम. म्हणजे तेच तर आलं ना. म्हणजे मला जर असं वाटतंय, मला एक दोन प्रोजेक्टच्या बाबतीत असं काम चालू आहे की मला एक विशिष्ट सब्जेक्टची एक फिल्म करायची, एक विशिष्ट रोल असा करायचा आहे.